अहो काका, जोक्स बघा ना. जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2 मुलांची आई तिसऱ्यांदा लग्न करत होती. सप्तपदी सुरू होती तेवढ्यात तिचा एक मुलगा रडायला लागला. मुलाला समजवण्यासाठी ती जे बोलली ते ऐकून नवरदेव बेशुद्ध झाला. असं काय म्हणाली ती मुलाला? ती म्हणाली, गप बस, नाहीतर पुढच्या वेळी तुला आणणार नाही. पोलीस, तुझी सगळी कागदपत्र ठीक आहेत तरी देखील 2,000 रुपये दंड भरावा लागेल. म्हण्या, सर सगळी कागदपत्र ठीक आहेत मग दंड कुठला? पोलीस, तू सगळी कागदपत्र प्लॅस्टिकच्या बॅगेत सांभाळून ठेवली आहेस आणि प्लॅस्टिकच्या बॅगेवर बंदी आहे म्हणून. मने आणि त्याची बायको हातात हात घालून बाजारात फिरत असतात. त्यांना पाहून जण्या म्हणतो, लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर देखील तुमचं प्रेम एकमेकांवर किती आहे? म्हणे, ए बाबा कसलं प्रेम, हात सोडला की ही लगेच दुकानात पळते म्हणून पकडलंय. वर्क फ्रॉम होमचा परिणाम. बॉस, मी तुला 12 वाजता फोन केला होता. तुझ्या बायकोनं सांगितलं की तू स्वयंपाक करत आहेस. मग स्वयंपाक झाल्यावर तू मला फोन का नाही केलास? कर्मचारी, सर मी केला होता, मॅडमनी सांगितलं तुम्ही भांडी घासत आहात. एक मैत्रीण दुसरीला, तू खूप बोर झाल्यावर काय करतेस? दुसरी, मस्तपैकी मॉलमध्ये जाते, मन भरेपर्यंत शॉपिंग करते, ट्रॉली काउंटरवर सोडते आणि घरी येते. आता नवरात्रीमध्ये मुली नाच नाच नाचतील आणि पहिल्या दिवशी म्हणतील परी हूं मैं, दुसऱ्या दिवशी नाचून दमतील आणि म्हणतील घरी हूं मैं, आणि तिसऱ्या दिवशी म्हणतील आता जरा बरी हूं मैं. वाढत्या पोटाला सगळेच नावे ठेवतात, पण लोकांना काय माहिती की मोबाईलची स्क्रीन किती छान पुसता येते त्या पोटाने. साहेब, काय रे ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी झोपतोयस की काय? बंड्या, नाही सर, लंचला जरा चायनीज खाल्लं ना आज, त्यामुळे डोळे जरा बारीक झाले आहेत, बस बाकी काय नाही. सोनल तिच्या नवऱ्याला मारत असते. शेजारच्या काकू, का ग मारत आहेस आजारी नवऱ्याला? सोनल, आहो आयुर्वेदिक औषध आणलंय डॉक्टरांकडून आणि डॉक्टर म्हणाले अगोदर चांगलं कुटा आणि मगच औषध द्या म्हणून. सकाळ सकाळी विचार केला, आज बायकोला कामात मदत करून खुश करून टाकू. फ्रीजमधून दुधाचं भांडं काढलं आणि गॅसवर ठेवलं, पण 15 मिनिटं झाली तरी दूध काय उकळलं नाही. तेव्हा कळलं ते इडलीचं पीठ होतं. सकाळपासून घरीच गेलो नाही बघा. म्हण्या, तुझा भाऊ काय करतो? जण्या, एक दुकान उघडलं होतं, आता जेलमध्ये आहे. म्हण्या, ते का बरं? जण्या, ते दुकान त्यानं हातोड्यानं उघडलं होतं म्हणून. एका पुणेकराचा प्रश्न. 11,500 कोटींचा घोटाळा होतो आणि बँकेला पत्ता लागत नाही. आमच्या खात्यातले मिनिमम बॅलन्स 1 रुपयाने जरी कमी झाला तरी बँकेचा लगेच मेसेज येतो. काय म्हणावं याला? आजकाल 12 वर्षाची मुलं प्रेमात धोका खातात आणि आम्ही 12 वर्षाचे होतो तेव्हा घरात शेंगदाणे चोरून खायचो. म्हण्याची बायको, दारू प्यायल्यावर तुम्ही एकदम हँडसम दिसता हो. म्हण्या, पण मी आज दारू प्यायली नाही. बायको, पण मी आज प्यायले आहे ना म्हणून. आई मुलांना, जर तुम्ही माझे ऐकले, उलटून उत्तर दिलं नाहीत आणि हट्ट केला नाहीत तर मी तुम्हाला गिफ्ट देईन. पप्पू, राहू दे आई, मग सर्व गिफ्ट नेहमी बाबांनाच मिळतील. मन्याच्या लग्नाचा वाढदिवस असतो. बायको, आज एखादा सिनेमा पाहायला जाऊयात का? म्हण्या, कोणता? बायको, एखादा हॉरर हो, सिनेमा पाहायचं मन आहे डार्लिंग. म्हण्या, ठीक आहे, कपाटातून आपल्या लग्नाच्या व्हिडिओच्या CD काढ. म्हण्या, तुमच्या किट्टी पार्टीत तुम्ही एकमेकींच्या भानगडीवर तासनतास बोलत बसता, मग तू रोज कशाला जातेस? बायको, काय करणार, जी गैरहजर असते तिच्याच सर्व भानगडी बाहेर काढल्या जातात. म्हण्या, बाबा मला एक मुलगी पसंत पडली. बाबा, ती तुला पसंत करते का? म्हण्या, हो करते बाबा. ज्या मुलींची पसंती अशी आहे तिला मी सून करणार नाही. एक 12 वर्षाचा मुलगा 18 वर्षाच्या मुलीला म्हणतो, मुलगा, आय लव्ह यू.
मुलगी, स्टुपिड, इतका लहान आहेस आणि मला प्रपोज करतोस? मुलगा, बर मग तुझ्या लहान बहिणीला माझ्याकडून सांग प्लीज प्लीज. गणिताच्या बाई वर्गात सांगतात, उद्या सर्वांनी 30 पर्यंत पाढे-पाठ करून यायचे. पुढच्या दिवशी, बाई उठ मक्या, सांग 27 किती? मक्या जरा वेळ विचार करतो. मक्या, लोई सोपं हाय बाई, 270 वजा 27. बाई शॉक, म्हण्या रॉक्स. तिजोरी तोडायला एक भुरट्या चोर आला आणि तिजोरीवर लिहिलं होतं, तोडायची गरज नाही, बटन दाबा, तिजोरी आपोआप उघडेन. बटन दाबताच तिथे पोलीस आले. चोर, आज माझ्या माणुसकीवर विश्वास पूर्णपणे उडाला आहे. पहिल्या माळ्यावर पडण्यात आणि शेवटच्या माळ्यावरून पडण्यात फरक काय? पहिल्या माळ्यावरून धप्प आणि शेवटच्या माळ्यावरून धप्प असा आवाज येतो. एक परदेशी व्यक्ती 1 महिन्यापासून महाराष्ट्रात राहायला आला. या कालावधीमध्ये तो 2च वाक्य बोलायला शिकला. लाईट आली, आईच्या गावात लाईट परत गेली. सूरज प्रथमच विमानात बसतो. एअर होस्टेसला पाहून जाम खुश होतो. सूरज, तुमचा चेहरा माझ्या बायकोसारखा आहे. हे ऐकून तिने कानाखाली मारली. सूरज, आता तर कमालच झाली, ती तुमच्या सवयी पण माझ्या बायकोसारख्याच आहेत अहो. झंप्या, साहेब ह्यावेळी तुम्ही माझ्या पगारात 200 रुपये कमी दिलेत. साहेब, अरे वा, गेल्या वेळी तुला पगारात चुकून 200 रुपये जास्त दिले होते. झंप्या, हो साहेब, पण ती तुमची पहिलीच चूक होती म्हणून मी तेव्हा गप्प होतो. एक माणूस घरी जातो आणि बायकोला म्हणतो, ये लवकर जेवायला वाढ, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. लगेच त्याची बायको त्याच्या पोटाला हात लावते. नवरा, हे काय केलंस? बायको, अहो का स्पर्श केला. एकदा गण्या आणि रम्या दोघे रस्त्याने फिरत असताना त्यांना 1000 रुपयाची नोट सापडली. रम्या, चल गण्या, आपण 50-50 वाटून घेऊया. गण्या, मग बाकीच्या 900 रुपयांचे काय करायचे? गर्लफ्रेंड, व्हॅलेंटाईन डेला काय गिफ्ट देशील? बॉयफ्रेंड, काय हवंय तुला? गर्लफ्रेंड, मला रिंग देशील? बॉयफ्रेंड, हत्तीच्या, त्यात काय देईन ना, मोबाईलवर देऊ की लँडलाईनवर? मग क्या, ज्योतिषी महाराज, मला गर्लफ्रेंड का नाही? ज्योतिषी, कारण तुझ्या कुंडलीत फक्त सुख लिहिलंय ना म्हणून.